सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या आठवड्याभरापासून आपण आहेत खांदा कॉलनी पनवेल हॉस्टेलला. जसं की तुम्ही बघू शकता, हे आपलं हॉस्टेल आहे. आणि आज दिवसभर कंटाळा आला झोपून, कारण एक्झाम देऊन आणि खूप दुपारी चाललो मी. अर्धा दिवस झालं झोपून होतो आणि उद्या पेपर नाही आहे. सो विचार केला की स्टडी तर नंतर करू, उद्या आहे आपल्याकडे टाईम. सो विचार केला की वडाळा लेकला जाऊन येऊ, जवळच आहे वडाळा लेक. तर बसून आलेला कंटाळा, झोपून आलेला कंटाळा. तर विचार केला की वडाळा लेकला जाऊ आणि गाडी घेऊन आलो. तर म्हटलं चला एक मोठो लोक आणि वडाळा लेकचा व्हिडिओ होईल. तर त्यासाठी निघालो आता मी वडाळा लेक साईडला. बघूया, पहिल्यांदाच निघतोय आता मी. तो हॉस्टेलवरून निघालो आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 ऑलमोस्ट आणि संध्याकाळचं वेदर पण खूप भारी आहे. तुम्ही बघू शकता, इकडे आहे आपलं हॉस्टेल शिलाईचं. थोडंसं अँगल कॉलेज विलेज आपल्या साईड आहे आणि इकडनं आपण जाऊया. तो सिटी में राइड करने का मज़ा कुछ अलग ही है भाई. कॉलेज आहे शिलाईचं आणि इकडनं हे जे दिसतंय हे आपल्या गर्ल्स हॉस्टेल आहे. इकडं हे समोर सेक्टर 12 आहे हा. इथं गर्ल्स हॉस्टेल आहे आणि मागचा माझा व्हिडिओ, आय थिंक हा व्हिडिओ पहिला येईल का तो वेळ येईल माहिती नाही. हा काही पोरं आले क्रिकेट खेळायला, तुम्हाला दाखवतो. बुलेट क्लासेस किती भाई, त्याला समजायला पाहिजे ना. मी मारते म्हणजे असं जाईल नसतं. तो ते आपल्या हॉस्टेलच्या पोरं आहेत, आले तिथे क्रिकेट खेळायला. का दाखवतो तुम्हाला. ग्राउंडवर जायला जागा कुठून आहे? ओके, कुठून आहे का जागा? वडाळा लेक ब्रो. एकटाच पाणी बिनी घेऊन यायचं ना. तुम्ही मला काय माहिती तिकडे खेळतोय असं. काय व्लॉग चालू आहे का भाई? चालू आहे ना भाई. कधीतरी चांगला दिस रे लोकांना कधीतरी. काय फारसं कमी नाही खेळायला. 10 रुपये. अरे आता व्हिडिओ चालू आहे ना, तुला मी आता मस्त एक CV दिली असते. 10 रुपये पैसे नाही खिशात. 10 रुपये सांगायला युट्यूब ना 10 रुपये देत नाही. अरे बाबा, चॅनल मॉनिटाईज नाही झालं रे अजून. 10 रुपये तर दे भाई. अरे भाई, माझ्या खिशातून पैसा सापडला लाखत तुझं. फोन पे मध्ये सापडलं. साधा रुमाल नाही मिळत. 10 रुपये कसं दे आता? फोन पे कर. फोन पे मध्ये सापडलं तर माझा. म्हणजे पहिले आता पेट्रोल टाकून दे. थांब लवकर ये जा. थांब, आलो रिटर्न जाऊन. तोपर्यंत तुम्ही सुट्टी कराल. आई असे असतात आमच्या हॉस्टेलची पोरं. 10 रुपये पाणी प्यायला पाहिजे त्याला. माझ्या तिथे 1 रुपया नाही मिळत. 10 रुपये कुठून देऊ त्याला मी? सो गाईज, पेट्रोल पण नाही आहे गाडीत. बट लेकला जाऊन येऊ एवढा पेट्रोल आहे. तो ये ब्रिज आहे और इकडं मी कधी आलेलो नाही, पहिल्यांदाच आलो आहे. तर बघूया, डायरेक्ट ब्रिज क्रॉस करून आणि तिकडलं. इधर कोई भी कैसा भी गाड़ी लेकर जाता है. रवीला मैसेज केला पण रवीने मैसेज बघितला नाही. इधर है क्या? हाँ लगता तो है. क्या तो इधर से ही है उनकी. तो यहाँ से जाएंगे. पार्किंग की जगह किधर है? पार्किंग कुठे आहे? ओके, वडाळे तलाव. नाम तो बहुत सुना था. देखते हैं अभी कैसा है, कसं आहे बघू. ऐकलेलं तर फार होतं. तो काही पोचला आपण वडाळा लेकला आणि इथं मस्त लोक बसले दिवसभर काम करून थकून. आणि आता संध्याकाळी स्ट्रेस फ्री करायला सगळेजण आलेले दिसतात मला. तर गाडीच्या साईडला ठेवू का गाडीला काढून घेऊ समजत नाही. बघू भाई, हे एवढ्या लांब येऊन इकडे येऊन खूप दिसत आहेत भाई. बढ़िया है. गाइस ऐसा है कुछ वडाळा लेक. हे बघा
सगळं मोकळं मोकळं आहे. अरे बाबा स्केटिंग बिटिंग करत आहेत पोरं. इकडे आहे सनसेट मस्तपैकी, सनसेटचा व्ह्यू आणि संध्याकाळचे नेचर खूप भारी आहे. स्केटिंग करतोय पोरगा एकदम भारीपैकी. लहानपणी मला पण असं वाटायचं यार अशी चाकवाली बुटं घेऊन द्यायला पाहिजेत. सो इट्स जैसे की देख सकते हो आप लोग, मी आलो आहे वडाळा लेकला आज आणि अख्खा दिवस आला होता कंटाळा हॉस्टेलला. त्याच्यामुळं विचार केला की चलो जाते थोडासा घूम के आते. तर एकटाच आलो. पोरं गेलेले होते, काही जिमला गेले, काही इकडे तिकडे कॉलेजवरून काही आले नव्हते. मी आज रिकामच होतो, तो आलेलो तुम्हाला वडाळा लेक दाखवतो. हे बघा इकडे मस्तपैकी नाव लिहिलं आहे वडाळा लेक. आणि इकडे आतमध्ये परत इकडे पाणी आहे सगळं. इकडे मस्त लोक बसलेले आहेत, सगळेजण बसलेले आहेत. आणि पाण्यामध्ये मासे पण दिसत आहेत मला. तो चलो जाके देखते. शूज बघा कसे झाले चालू आहे. शूजची पूर्ण बँड वाजलेली आहे. संध्याकाळी खूप भारी वाटते इकडे यार. आणि ह्याच्यामध्ये मोठे मोठे मासे पण आहेत. तुम्हाला दाखवतो थांबा. ये बडे बडे मछली भी दिखते हैं इधर. पळतील का, दिसतात का मासे, दिसत आहेत का? सो गाईज इथे बघा पाण्यामध्ये मासे आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि माझी आता इच्छा झाली की मी कॅमेरा पाण्यामध्ये टाकू. तर विचार करतो टाकू का नको, कारण माझा कॅमेरा अर्धा कॅमेरा हे आहे वॉटरप्रूफ आहे. पॉवर मॉड्यूल वॉटरप्रूफ नाही आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठे मासे पण आहेत. सो विचार करतो टाकू का काय पाण्यात इथे साईडलाच, जेणेकरून तुम्हाला अजून चांगलं दिसेल. सो लेट्स ट्राय. बघा मासे बघा, हे बघा जाम मोठे मोठे मासे आहेत. पहिला कॅमेरा कॅमेरा मला टाकायचा आतमध्ये, आणि कॅमेरा टाकला एखाद्या माशाने खाला तर मोठा मासा आला तर नाही, काय नाही होणार. सो इथं मी असा ठेवेन कॅमेरा अशा पद्धतीने, ज्याने असं म्हणजे हे जे आहे ना हे मॅग्नेट आहे. सो ह्याला माती लागेल, त्याच्यामुळे मी हे वरच्या साईडला ठेवेन आणि हे बटन खालच्या साईडला ठेवेन, म्हणजे असं टाकेन इथे. आणि मग आपण जरा माशांचा व्ह्यू जवळून घेण्याचा प्रयत्न करू. बघू, थोडासा ओव्हरहीट झाला आहे माझा कॅमेरा. थंडा हो जा, थंड हो भावा, थंड हो प्लीज, थंड हो. आणि हां पॉवर मॉड्यूलसोबत लावला ना, तो पॉवर मॉड्यूलसोबत लावला तर तो चालतो. बट आता मी पॉवर मॉड्यूल काढला तर ओव्हरहीटेडचा प्रॉब्लेम दाखवतो आहे. सो परत मी चालू करतो. कॅमेरा चालू केला आहे, बघू आता होतं आहे का चालू. सो लेट्स चेक. चालू केला आहे मी कॅमेरा, बघू आता भाई हो रहा है रिकॉर्डिंग. सो चलो इसको डालते हैं पानी में, इसको ऐसा उल्टा करते हैं. ओके इसको इधर डालते हैं ऐसा. ओके कॅमेरा ठेवला मी गाईज पाणीमध्ये. आता तुम्ही मासे असतील जवळून जातील तर बघू आपण. सो देखते, समोर माझा कॅमेरा आहे आणि त्याच्या आजूबाजूला मासे वगैरे फिरत आहेत. सो आय होप चांगला व्ह्यू कॅप्चर करेल. चांगली फुटेज भेटली पाहिजे बाबा. काय एक मोठा मासा आला आहे. ये भाई दूर हो जा, दूर हो जा मेरे कॅमेरे से, हट बे भाई. फाटली वाली बात आहे. बघा किती मोठा आहे. हा बघा ये बहुत बडा आहे भाई, ये डरतात. काहीच एकदा परत ट्राय करू आपण अंडर वॉटर, आणि परत एकदा ठेवू. तो मोठा मासा गेला का खाणार नाही ना कॅमेरा. चला लेट्स ट्राय वन मोर अगेन. कॅमेरा चालू करते पहिले. किया मैंने कैमरा चालू, इसको रखते हैं गाईज अंडर वॉटर फुटेज बघितलं कशा होत्या. मासे येऊन आणि यायला असे टच करत होते, म्हणजे खायलासारखं बघत होते. त्याच्यामुळे मी लगेच कॅमेरा काढला. उगाच म्हटलं पाडतील बिडतील, आतमध्ये जायला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. पायऱ्या होते ते, बट मला थोडंसं रिस्की वाटलं, भीती वाटली मला.
सो इकडे बघू शकता सगळे लोक वगैरे आलेले आहेत आणि सगळे बसत आहेत मस्तपैकी आरामात आणि एकदम स्ट्रेसफुल आणि एकदम शांत असं वाटते, खूप भारी वाटते. सो इकडे बघू शकता सगळे लोक वगैरे बसले आहेत आणि तिकडे अजून पूर्ण एक ते लिहिलेलं आहे पनवेल महानगरपालिका वडाळे तलाव. सो चला आपण तिकडे जाऊन बघूया. तर गाईज जसं की तुम्हाला मी दाखवलं की तिकडे पनवेल महानगरपालिका लिहिलं आहे. सो इकडे आहे ते सगळं आणि आपण होतो आता त्या तिकडे जे तिथे बसलेले लोक दिसतात त्या साईडला होतो आणि इकडनं अजून पूर्ण गोल ह्या साईडने पूर्ण गोल आहे. बट मला तिकडे जायला कंटाळा येतो आहे. सो मी आता इथून रिटर्न चाललो. ग्लोव्ज वगैरे हातातच घेऊन फिरतो आहे कारण मी आज बॅग वगैरे काही घेऊन नाही आलो असतो, त्याच्यामुळं हे ग्लोव्ज ठेवायला मला काय भेटलंच नाही. तर गाडीवरती हेल्मेट तर गाडीवरच ठेवलं आहे आणि आता वाजले 6:30 अर्धा तास झालेला आहे इकडे येऊन. सो इकडे बदक आहेत का? बदक नाही, 1-2 होते बदक, काळे बदक होते. सो इकडनं दाखवतो तुम्हाला, हे बघा मी कधीपासून यायचा विचार करतो इकडे बट मला जमलं नाही. मांजर आहे काय? हे बघा ये कैसा बिल्ली है बे? ओरिजिनल कलर आहे का डुप्लिकेट आहे? हा लावला आहे ह्याला कलर, पहिल्यांदाच बघतोय मी अशी मांजर. डेंजर मांजर आहे. सो हां मी कधीपासून इकडे यायचा विचार माझा चाललेला बट टाईम नाही मिळत आता. म्हणजे कॉलेजला यायचो आणि लगेच इकडून लगेच घरून लगेच कॉलेजला आलं का 2 दिवस झालं का लगेच घरी, असं करून इकडे जास्त फिरायला टाईमच नाही भेटला. सो विचार केला आज जाऊ आणि मस्त वाटलं मला इकडे येऊन. एकटा झालो आज. हां वॉटरप्रूफ टेस्ट पण झाली माझी इकडे आलो होतं कॅमेऱ्याची. सो अंडर वॉटर व्हिडिओ शूटिंग तुम्ही बघितली कशी होती ती. आय होप तुम्हाला आवडली असेल. सो अजून चला तिकडे जाऊन बघू थोडेफार. अजून आता हळूहळू गर्दी वगैरे आहे वाढायला लागलेली आहे कारण आता थोडंसं संध्याकाळचं जसं जसं टाईम होईल तसं अजून माणसं येतील इकडे बसण्यासाठी वगैरे. सो त्यासाठी अजून थोडेसे माणसं येतील. मला अजून दाखवतो मी. तिकडे फाउंटन आहे पाण्याचं बनवलेलं आहे, ते पाणी उडतंय. माहिती नाही तुम्हाला दिसतंय का नाही इकडनं? हां दिसतंय. ॲक्शन कॅमेरामधून थोडंसं लांबच दिसेल तुम्हाला बट हां दिसतंय. एखाद्याची इकडे ZX टेनर पार्किंगला लागलेलं आहे. डायरेक्ट VIP पार्किंगसाठी डायरेक्ट आतमध्ये आलेले आहे. बाकी गाड्या बाहेर. ZX टेनर को सीधा अंदर. भाई VIP नंबर प्लेट भी नहीं इसमें. A few moments later. सो गाइस चलो निघूया इथून आणि थोडंसं राऊंड मारू आणि नंतर मग जाऊ. या ब्रो चार्जर कोयला घेऊन भारी पकडला. सो आता आपण जरा गोल फिरूया ह्याच्या वडाळा लेकच्या आणि नंतर मग जाऊ निघूया. ठीक है भाई, बसायला शांतता आहे. बाकी कुछ हो या ना हो लेकिन बैठने के लिए शांति है और क्या चाहिए. सिटीमधल्या लोकांना दिवसभर अशा धावपळीच्या आयुष्यातून जीवनातून धावपळीच्या पूर्ण दिवसातून संध्याकाळी थोडासा कुठेतरी एक विश्रांतीचा क्षण पाहिजे असतो आणि तो क्षण जगण्यासाठी कुठे ना कुठे एक जागाच होता ते लोक आणि ती जागा अशी काहीशी असते वडाळा लेकसारख्या ठिकाणी. आपल्याकडे बाबा काही टेन्शन नाही. आपल्याकडे जिधर जाऊ उधर सुकून ही सुकून आहे. जिकडे जाईल तिकडे सुकूनच सुकून आहे. कुठेही गेलं तरी बस शांती शांती. सो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मागचे व्हिडिओ असतील ते जाऊन बघा. खूप चांगले व्हिडिओ टाकलेले आहेत मी. वॅक्स म्युझियमवाला व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा, खूप भारी व्हिडिओ आहे. तुम्हाला थंबनेल लावतो मी आता इथे ह्याच्यामध्ये शेवटच्या आय कार्डमध्ये टाकतो मी एंड स्क्रीनवरती. तर तिथे जाऊन तुम्ही बघा तो व्हिडिओ. खूप जास्त मजा येईल तुम्हाला आणि नक्कीच मजा येईल. जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडला असेल त्याला एक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बस वीडियो को इधर ही करते हैं समाप्त. मिलते हैं किसी नए इंटरेस्टिंग वीडियो में. तब तक के लिए टेक केअर. बाय बाय. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन इंटरेस्टिंग घेऊन. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.